मी म्हटलं की सगळ्या तरुणांना प्रश्न पडलेला आहे, लोकांना प्रश्न पडलेला आहे की सगळे नेते शरद पवारांपासून सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी, अगदी आम आदमीचे अरविंद केजरीवाल सगळे लोक जंतर मंतरवर पोहोचतायत, पण राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करतायत आणि त्याच्यावरून टीका टिप्पणी सुद्धा सुरू झाली. तर राहुल गांधींनी हे पाऊल उचलण्यामागे काय कारण दिसत आहेत तुम्हाला? नाही बघा, राहुल गांधी राजकारण करतात आहे. आपणच म्हणत होतो अभिजित की राहुल गांधी कुठे दिसत नाही, रस्त्यावर दिसत नाही काँग्रेस. तर आता काँग्रेस रस्त्यावर दिसती आपल्याला. आपण सगळे म्हणत होतो की राहुल गांधी परदेशात गेले किंवा राहुल गांधी रस्त्यावर उतरत नाही, काँग्रेस उतरत नाही. तर काँग्रेसने आज रस्त्यावर उतरून दाखवून दिलं आणि पंतप्रधानांच्या घरी जाऊन एक मेसेज असा दिला त्यांनी की आमचं जे काही म्हणजे मागणी आहे ती, कारण असं आहे ना की जसं सारखं सारखं हल्ली म्हणण्यात येतं सोशल मीडियावरती की प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र्याला जबाबदार ठेवतात. तर शेवटी राहुल गांधीने स्टेक्स वाढवले. त्यांनी डायरेक्टली पंतप्रधानांच्याच घरी जाऊन त्यांनी तिथे धरणं दिलं. तर एक म्हणजे त्याचं म्हणणं आहे ना की ते जर ते जंतर मंतर मध्ये गेले असते तर कदाचित त्याला एवढं कव्हरेज नसतं मिळालं किंवा त्यांना एवढं लाईमलाईट नसतं मिळालं. तर त्यांनी एक आपली एक वेगळी चूल मांडली. याचं कारण असं आहे की त्यांना लाईमलाईट हवा आहे. कारण काँग्रेसला असं वाटलं की सुरुवातीला आम्हीच हा इश्यू उचलला होता. जर आपण लक्षात घेऊया की जेव्हा नीट पेपरचं झालं, सीबीएसईचं झालं, त्यावेळी काँग्रेस पक्षाने याचं लीड घेतली होती. त्यानंतर ती लीड नंतर घेतली त्या कॉक्रोच जनता पार्टीला लीड मिळायला लागली. तर कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाला हे वाटत होतं की आपण मागे पडत आहोत या पूर्ण लढाईमध्ये. आणि त्यामुळे राहुल गांधींनी आज जसं साहिल म्हणाला की गुपचूप, हे काही कोणाला माहित नव्हतं, ते आज गेले. सर्वात पूर्वी ते गेले पहिले त्या खडगेंच्या घरी, त्यांचा बर्थडे होता. खडगे त्यांना असं म्हणाले की नाही, माझं ते मुलांवरती हल्ला झालाय, बरोबर दिसत नाही की आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करावा. तर तिथे सगळे लोक जमले होते आणि तिथून पायी चालत चालत अचानक गेले. सरकारला याची काही म्हणजे हवाई लागली नाही की राहुल गांधी तिथे जाऊन धरण्याला बसले. सांगायचा अर्थ असा की सरकार समोर आता दोन प्रॉब्लेम आहे. एक तर जंतर मंतरचा प्रॉब्लेम आहे, अजूनही त्याचा काही सुटका झालेला नाहीये. कारण असं आहे की पहिले जेव्हा तुम्ही म्हटलं की एक जंतर मंतर जर मॅनेज झालेलं असं आपल्या सगळ्यांचा असा समज होता की नाही नाही, ते जंतर मंतर मध्ये आता पुढे काही होणार नाही. ज्या दिवशी वांगचुकला घेऊन गेले उचलून, असं वाटलं की आंदोलन संपून जाईल. परत तरी काल एवढी गर्दी जमा झाली, रात्री परत वाटलं की ते सगळं आंदोलन सगळं संपेल आपलं. तरी रात्री अभिजित दिपके तिथे जाऊन बसले धरण्यावरती. तर हे आंदोलन काही संपत नाहीये. सरकारला पाहिजे की आंदोलनात लवकरात लवकर संपलं पाहिजे. आणि आता राहुल गांधी मैदानात आल्यामुळे आता याचं म्हणजे आणखीन प्रॉब्लेम वाढलाय सरकारला. आणि सरकारला अशी भीती होती की राहुल गांधींना जर आपण हटवलं नाही तर ते तिथे जमून बसतील. माझी माहिती अशी होती अभिजित, जे काँग्रेस पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं की राहुल गांधी इकडे रात्रभर बसणार आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की काही राहुल गांधी जाणार नाहीये. तर त्यामुळे पोलिसांनी म्हणा किंवा सरकारने म्हणा काही चान्स घेतला नाही की राहुल गांधी जर इकडे, जसं आता जंतर मंतरला काय होतं, सुरुवातीला जेव्हा अभिजित दिपके गेला होता त्यांना 5 वाजेपर्यंत परमिशन होती, ते नंतर तिकडे बसून राहिले आणि ते प्रॉब्लेम झाला. तसंच राहुल गांधीचाही विचार असा होता की आपल्याला रात्रभर बसून राहायचं इथे. तर जर राहुल गांधी इथे राहिले असते बसून तर एक मोठा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हे झालं असतं. तर त्यामुळे ताबडतोब जो आहे तो सरकारने निर्णय घेतला की राहुल गांधीला काही असू द्या, कसे व्हिज्युअल असू द्या. आपण व्हिडिओ बघतोय, राहुल गांधी म्हणतात की डेमोक्रेसी इज हॅपनिंग राईट नाऊ, किंवा त्यांना उचलून घेऊन चालले. तर हे सगळे व्हिडिओ जरी का सरकारच्या विरोधात जात असतील तरी सरकारने ही रिस्क घेतली. कारण राहुल गांधी जर तिथे बसले असते आणि जमून बसले असते तर ते एक आणखीन फ्रंट ओपन झाला असता. त्यामुळे माझ्या मते हे म्हणजे आता हे आंदोलन काही ते फक्त स्टुडंट आंदोलन म्हणून राहिलेलं नाही. आता हे मोठं एक पॉलिटिकल आंदोलन याचं स्वरूप घेताना दिसतंय. आणि याचं मागचं एकच कारण आहे अभिजित, सरकारला हवंय की ते डिलिमिटेशन बिल यावेळी पास करायचं. जसं साहिल म्हणला 360. सरकारला कुठल्याही किमतीमध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये ते बिल पास करायचं आहे. आणि ऑपोजिशनला माहिती की आपल्याकडे आता नंबर नाहीये, म्हणजे राहुल गांधीलाही माहिती की आपले नंबर हळूहळू चालले. तर त्याच्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रयत्न असा आहे की ते बिल येता कामा नये. तर हे जे राहुल गांधी पण जे करतात त्यांचा प्रयत्न हाच आहे की काही कडून आपण अजेंडा नीट वरती ठेवायचा, स्टुडंट वरती ठेवायचा, धर्मेंद्र प्रधानवरती ठेवायचा. जेवढा उशीर लागेल त्या बिल आणायला किंवा जेवढा प्रॉब्लेम आपल्याला करता येईल तेवढा प्रयत्न ऑपोजिशनचा चाललाय. मात्र सरकारचा एजेंडावर क्लिअर आहे. माझी आजही माहिती अशी आहे की सरकारचं म्हणणं आहे की आम्ही ते कुठल्याही किमतीवरती ते बिल पास करूया. पण एवढा प्रॉब्लेम होण्याचं कारण काय? म्हणजे प्रश्न असा आहे की त्यातला बेसिक प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये माहितीची कमी नाहीये, या सरकारकडे रिसोर्सेसची कमी नाहीये, या सरकारला पूर्णपणे माहिती आहे की कोणाची काय ताकद आहे, तरी सुद्धा हे आंदोलन इथपर्यंत पोहोचण्याचं कारण